आता फक्त एकच व्हिजन मोठं ठेवायचं आणि बाकीचं काम युनिवर्सवर सोडायचं. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? दिवसाची छान सुरुवात झाली आहे. खूप शांतता आहे. मस्त जरा निवांत बसले होते. सहज कपाट उघडलं आणि मला ही साडी दिसली. आता ही माझ्या मम्मीने मला आत्ता आली तेव्हा घेतली होती. मल कॉटन आहे. छान बाटिकचं यावर प्रिंट आहे आणि खूप सुंदर दिसते. आणि ॲक्च्युली माझ्याकडे हा कलर पण नव्हता. आता म्हटलं ही जरा ब्लाऊज वगैरे शिवते, हे फॉल बिडिंग वगैरे करून घेते. आणि आता ह्या महिन्यात आमच्याकडे खूप सारे बड्डे असतात, तर एखाद्या फंक्शनला ही नेसण्यात येईल. आणि कॉटनच्या साड्या कधीही छान वाटतात. असं सगळं आहे. आणि आजचा दिवस खूप हॅक्टिक आहे. बऱ्याचशा गोष्टी ठरवल्यात. किती वर्क होतात बघूया. आणि बाकी तुम्ही सांगा कसं काय चाललं आहे? छान ना? माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5:30 पावणे झालं होते. सम्यकची तयारी, त्याचे डबे दिले, तो स्कूलला गेला की मग 15-20 मिनटं मिळतात. त्यात असं छान बसून एक डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं, थोडासा योगा, बाकीची तयारी करायची, सगळा पसारा आवरायचा. आता आईचं कर्तव्य पार पडलेलं आहे. माझा मुलगा स्कूलला गेलेला आहे. आता बायको तत्पर होते नवऱ्याला डब्बा देण्यासाठी. तर आता राजाच्या डब्याची तयारी. आमच्याकडे 3 फेजेसमध्ये हे सगळं काम चालू असतं. सकाळी सम्यकचे टिफिनचे पदार्थ वेगळे असतात, कारण त्याला सुक्की भाजी लागते, त्याला एक शॉर्ट ब्रेक असतो, एक लॉंग ब्रेक असतो, एक क्विक बाईट असतो. आता हे सगळं झाल्यानंतर बायको म्हणून परत राजेशना अशी सुक्की भाजी आवडत नाही, त्यांना थोडी ग्रेव्हीवाली भाजी आवडते. मग परत त्यांच्यासाठी वेगळी चपाती, वेगळी भाजी, असं सगळं असतं. हे आवरेस्तोवर बराचसा वेळ जातो. त्यांची तयारी होईस्तोवर वेळ जातो. त्यानंतर छोट्या बाळासाठी त्याला मग परत डाळ भात वगैरे हे असं सगळं दिवसभर चालू असतं. आणि मग ह्यातून थोडासा 5-10 मिनटाचा वेळ काढायचा आणि मग स्वतःसाठी काहीतरी करायचं. बरं चला, या चपात्या होईपर्यंत आपण थोड्याशा गप्पा पण मारूया आज. सुरुवातीला मी तुम्हाला त्या दुर्बिणीचं सांगितलं ना, तर मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण आता आयुष्याकडे ना चष्म्यातून नाही, दुर्बिणीतून बघायला पाहिजे. कारण आपण जेवढा मोठा विचार करणार ना, तेवढं मोठं यश आपण अचीव करू शकतो. असा एक प्रामाणिक समज ठेवायचा आणि आपल्या आयुष्याची एक छानशी सुरुवात करायची. लांबचं लक्ष, मोठं स्वप्न, दूरवरचं यश जवळ दिसत नसलं ना तरी फोकस ठेवला की ते दिसू लागतं आणि आपल्याला ते मिळू लागतं. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून जे आपल्याला आनंद मिळणार आहे किंवा ह्या कष्टातून जे फळ मिळणार आहे, त्यासाठी आपली तयारी होत जाते. आणि ह्या एका नोटवर आपण चा दिवस एक नव्याने घडवायचा, रोजच्या दिवसासाठी नवीन प्लॅनिंग करायचं. वर्ष संपत आले, बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या वाईट घडून गेलेल्या असतील. आता नवीन वर्षात ह्या सगळ्या मागे सोडायच्या आणि छान छान गोष्टी बरोबर घेऊन आपण नवीन वर्षात जायचं आहे. कारण तसं नको असायला खूप गोष्टी आयुष्यात घडतात. रोज एक नवीन वाईट अनुभव आपल्याला येतात, पण ते आपण कॅरी फॉरवर्ड जर करायचं म्हटलं ना, तर ते ओझं कुठंपर्यंत आपण घेऊन जाणार. त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं चांगल्या वाईट आठवणी, ज्या आपल्याला त्रास देतील अशा आठवणी, असे लोक, टॉक्सिक ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेल्यात, अशा सगळ्या गोष्टींचं ओझं आपल्याला ह्याच वर्षी इथे सोडायचं आहे आणि आपण नवीन वर्षात जायचं आहे. असं सगळं छान विचार मनात करत करत मी स्वयंपाक आवरला. आणि मी असेच विचार करत राहते, कारण होतं काय की कधी कधी खूप त्रास होतो. बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या नको असलेल्या विचार करत राहतो ओव्हर थिंकिंगमुळं, आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि ह्यासाठी गृहिणीने, ॲटलिस्ट जे लोक घरात आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांना हे खूप असतं की घरात आहे तर असे सगळे विचार डोक्यात घेऊन मग आणखीन काहीतरी विचित्रपणा होतो किंवा त्रास होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी न करता थोडं पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण लक्ष दिलं ना, तर आपली हेल्थ पण चांगली राहते आणि आपल्या कुटुंबाची हेल्थ पण चांगली राहते. तर असं सगळं करत करत स्वयंपाक आवरला. आता राजेशचा टिफिन पॅक करेन. त्यांना ऑफिसला एकदा ते गेले की मग नंतर थोडासा जो वेळ मिळतो मग सार्थक बरोबर थोडा वेळ जातो. आणि मग बाकीचं जे काय असतं थोडंफार मला करता येतं. आता याचं एक छान रेसिपी शूट करायची, पण ती होते की नाही मला माहीत नाही. चला, मी राजेशना डब्बा देते आणि त्यांना सी ऑफ करते आणि मग आता डॅडी ऑफिसला जाईपर्यंत सार्थकला इकडे पायरीवरच बसायचं असतं. त्यांना तो बाय करणार आणि नंतर आम्ही आतमध्ये जाणार. तर आता जे डॅडी निघाले त्यांना छान तो बाय वगैरे करेल आणि मग आम्ही आतमध्ये जाऊ. आता होतं असं की सकाळी बऱ्याचशा गोष्टी आवरता येत नाहीत, झाडांना पाणी नाही, दिवा लावता येत नाही, काहीच नाही करता येत. आणि मग ते राजेश ऑफिसला गेल्यानंतर हे थोड्या गोष्टी ज्या बाकी आहेत छोट्या छोट्या त्या करून घेते. हे मला आवळ्याची रेसिपी आज करायची होती, जे मी आता दुपारी करेन वगैरे असं वाटतंय, पण बघू काय होतंय. आता तुम्हाला मोर आवळा करायचा किंवा आवळा सुपारी करायचे, जे काही करायचं असेल ते आवळे स्वच्छ धुवायचे आणि ॲटलिस्ट 2 तास तरी पाण्यात भिजत ठेवायचे. म्हणजे त्यांनी होतं काय, आवळे छान सॉफ्ट होतात आणि आपण मीठ म्हणा किंवा साखरेमध्ये जर काय करणार असो तर छान आतपर्यंत मुरलं जातं. आता हे सगळं काम आवरल्यानंतर सार्थक बघा, हा असा बॉलवर बसतो आणि चेअर त्यानं कुठे ठेवले मी तुम्हाला दाखवते. तो चेअरवर नाही बसत, त्याला असं बॉलवर बसायला आवडतं आणि असं बघून तो छान एंटरटेन करतो स्वतःला. आणि याची चेअर बघा इकडे टिपॉयवर ठेवली आहेत आणि तो बॉलवर बसून बघतो. ह्याच्याबरोबर थोडा 15-20 मिनटं वेळ घालवते. आणि मग दुपारचं आता 12:30 पावणे 1 वगैरे होत आलेत. आता त्याची डाळ भाताची तयारी.
आता त्याच्यासाठी कुकर लावायचा, त्याला डाळ भात भरवायचं, मग तो थोडासा झोपेल. त्याही कामात मध्ये मध्ये ह्याच्याशी छान लुडबुड असते. आता छान वाटतं मला, पण असं वाटतं ना पटपट काम आवरूया, म्हणजे एक्स्ट्रा थोडासा वेळ मिळेल तर आणखीन काहीतरी करता येईल, पण असं काही होत नाही. आता हे कुकर वगैरे लावून घेणार मी आणि तोपर्यंत बाकीची जे काही थोडीफार कामं आहेत ती करून घेणार. मशीनला कपडे लावायचे, लादी वगैरे पुसायचे ते सगळं, आणि आणखीन एक थोडंसं काम आहे ते पटकन करून येते. आणि हे सगळं चालू आहे माझं, आणि माझ्या बऱ्याचदा लक्षातच नाही येत की मी गॅसचं स्विच बंद केलं आहे आणि मी गॅस लावत बसते, पण हे सगळं आता होत राहणार, गोंधळ आहे म्हणजे. तर मी कुकर लावून घेतला, आता हे छान शिट्ट्या होईपर्यंत बाकीच्या गोष्टी करूया. खूप दिवस मी विचार करते की कपाट काढेन, कपाटात खूप पसारा झाला, मी तुम्हाला दाखवते. ह्यातली एक जरी साडी ओढली तरी हा सगळा पसारा खाली पडणार आहे, कारण बरेच दिवस मला वेळच नाही मिळाला की मी हे सगळं क्लीन करेन. पण आता हे बघून मला खूप त्रास झाला आणि आता म्हटलं हे काढतेच एकदा, थोडा वेळ आहे तर. म्हणून मी सगळ्या साड्या काढल्या, कपाट लावून घेतलास, कारण मला खूप असं ते बघायलाच त्रास होत होता, कारण वेळेला पटकन मग गोष्टी सापडत नाहीत आणि मग खूप चिडचिड होते. आणि सार्थक थोडा वेळ आता जरा खेळतोय शांतपणे, तोपर्यंत मी साड्यांचा हा कपाट पटापट सगळं आवरून घेतलं. आणि तुम्ही बघा किती छान दिसत आहेत त्या साड्या, म्हणजे बायकांचा निम्मा जीव ह्या साड्यांमध्येच असतो, हे खरं आहे. आणि सकाळीच आमची चर्चा झाली की माझ्याकडे साड्या नाही आहेत आणि मला संक्रांतीला साडी हवी आहे. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर परत राजेश म्हणतील कुठे गेल्या तुझ्या साड्या. हे सगळं तयारी करून मी बाहेर आले तर हा असा पसारा सगळा पडला आहे. सांगा किती आवरणार माणूस. आणि असा हा सगळा पूर्ण दिवस असतो. सम्यक आला आहे, सम्यक आता छान जेवून झोपेल. ह्या दोघांनाही झोपवते आणि मी पण जरा डोकं शांत करते. तर कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्याकडे पण असाच गोंधळ असतो का मला नक्की सांगा.